विद्या विजय साळुंखे इयत्ता 7वी न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा या विद्यालयात शिकते. मुलगा आईला म्हणतो, आई दिव्याची वाट मोठी कर, मला वाचता येत नाहीये. यावर वडील आईला म्हणतात, अगं दिव्याची वाट लहान कर, मला झोप येत नाहीये. आई मात्र बिचारी रात्रभर दिव्याची वाट लहान मोठी करत राहिली आणि आयुष्यभर दोघांमध्ये वाटीसारखी जळत राहिली. आणि अशातच अगदी स्वप्नवत या विचारमंचाला विषय मिळतो, आई खरंच काय असते. आई खरंच काय असते. कवी फ. शिंदे म्हणतात, आई एक नाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पालं उठतात, जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाला जीवाचं कळावं असं देऊन जाते काही. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाला जीवाचं कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड लावणारी समईतली जागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड लावणारी समईतली जागा. आई खरेच काय असते. लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधाची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. खरंच आहे, आईची आपण कधी गणतीच करत नाही. ती आई आहे मग तिने करायलाच हवे, तिचे हे कर्तव्यच आहे असं आपल्याला वाटायला लागतं. ती आई आहे, ती सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, याचा अर्थ आपण तिला कधी ग्रहितच करत नाही. आईकडे बघण्याचा आपला भाव वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती बदलत असतो. जेव्हा मुलगा 2 वर्षाचा होतो तेव्हा, माझ्या आईला कोणी पाहिलं का, मला माझी आई हवी आहे, आई कुठे गेली असेल. जेव्हा मुलगा 5 वर्षाचा होतो, आई कुठे आहेस ग, मी शाळेला चाललोय, बाय बाय, मला शाळेत तुझी खूप आठवण येते. जेव्हा मुलगा 8 वर्षाचा होतो, मम्मा लव्ह यू, आज टिफिन मध्ये काय आहे ग, आज टिफिन मध्ये काय आहे ग, आज शाळेतून खूप होमवर्क दिला आहे. जेव्हा मुलगा 12 वर्षाचा होतो, बाबा ओ बाबा आई कुठे आहे. शाळेतून घरी आल्यावरती आई दिसली नाही की कसं तरी होतं. जेव्हा मुलगा 14 वर्षाचा होतो, आई बस ना ग जवळ, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत. जेव्हा मुलगा 18 वर्षाचा होतो, आई काय ग तू तरी समज ना, बाबांशी बोल ना, मला पार्टीला जाऊ दे म्हणून सांग ना ग आई, जा. जेव्हा मुलगा 22 वर्षाचा होतो, काय गाई जग बदलते आहे, तू मात्र समजतच नाहीयेस, तुला ना काहीच कळत नाही. जेव्हा मुलगा 25 वर्षाचा होतो, काय गाई जेव्हा बघावं तेव्हा काय शिकवत असतेस मला, मी काय लहान बाळ आहे का आता. जेव्हा मुलगा 28 वर्षाचा होतो, अगं आई ती माझी बायको आहे, तू तिला समजून घे ना, तिला शिकवण्यापेक्षा तू तुझी मानसिकता बदल. आणि जेव्हा मुलगा 30 वर्षाचा होतो, अगं आई ती पण एक आई आहे, तिला तुझ्या मुलांना सांभाळता येतं, तू प्रत्येक गोष्टीत हुडकून नको करत जाऊ. आणि त्यानंतर मात्र आईला कधीच विचारलं जात नाही, आई कधी म्हातारी झाली हे कळतच नाही. आई तर आज पण तीच असते, फक्त मुलांचं तिच्याशी वयानुसार वागणं बदलत जातं. नंतर एक दिवस जेव्हा मुलगा 50 वर्षाचा होतो, आई उठ ना ग, माझ्याशी बोल ना. आई तू गप्प का आहेस. आई मात्र काहीच बोलत नाही, कारण आई कायमची गप्प झालेली असते. ती भाबडी आई आपल्या लेकरातला 2 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतचा फरक कधी समजू शकली नाही. कारण आईसाठी तिचा मुलगा 50 वर्षाचा झाला तरी आजही लहानच असतो. ती मात्र बिचारी शेवटपर्यंत आपल्या मुलाच्या लहान सहान आजारांवरती तशीच तळमळत राहिली जशी ती लहानपणी तळमळायची. आपल्या बडबडणाऱ्या वृद्ध आई बाबांना समजावून घ्यायला हवे, त्यांची सेवा करायला हवी. एवढं जरी जमलं ना तरी आपण सुशिक्षित झालो असं समजा. आपल्या ढीगभर डिग्र्या काही कामाच्या नाही. आपल्या आई वडिलांना आपल्या आई वडिलांची सेवा करायला हवी, त्याचा आदर तरी करायला हवा. आपण जन्मला ना ब्रह्मा पाहिला, ना पालन करता विष्णू पाहिला, ना दुःखाचा अंत करणारा भोलेनाथ शंकर पाहिला. पण एक तिन्ही गुण जिच्यामध्ये आहे ती आपली आई मात्र आपल्या जवळ आहे. तिची आपण सेवा करायला हवी, कारण आई खरंच आपल्याला ईश्वरापेक्षा महान असते. एकदा काय झालं, म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय. आपण जेवायच्या आधी किंवा आईचं ताट आपण कधी वाढले का. तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता, बरं तुम्हीच सांगा. तुमच्या स्वतःच्या आईचा
देवा आईला हवं ते मिळो, देवा आईला हवं ते मिळो अशी कधी प्रार्थना केलीये? पाहिलंय का आई शेवटची ऑनलाईन कधी आलीये? तिच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून आपण कधी देतो? तिने घरात केला पसारा आपण केव्हा आवरतो? तरीही बाळाला कोणी काय बोललं की तिचं मन येतं भरून, तरीही बाळाला कोणी काय बोललं की तिचं मन येतं भरून, आपण मात्र बोलताना विनाकारण शिवी आईवरून. अहो लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, कधी दैवापुढे कधी देवापुढे तर कधी नशिबापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, फक्त स्वतःची दुपारची बीपीची गोळी मात्र विसरते, फक्त स्वतःची दुपारची बीपीची गोळी मात्र विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना, आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबडा हात हातात घेऊन एकदा बघा ना, तिचा खडबडा हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही नको कुणाचा हेवा, नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं असेल ना मित्रांनो, आईच्या पायावरती डोकं ठेवा, आईच्या पायावरती डोकं ठेवा.